नमस्कार मंडळी, माझं नाव महेश हेरम. आज आपण चाललो होते हिंदळे या गावी. तिथे गणपती शाळा आहे मेस्त्री यांची. त्या शाळेला आपण भेट देणार आहोत. आता सध्या गणेशोत्सव जवळ आल्यामुळे गणपती बनवण्याचा जो कारखाना आहे तिथे जी लगबग चालू असते ती लगबग आपल्याला पाहायला जायचं आहे. चला तर जाऊया. पाऊस आहे पण आता थोडासा थोडा वेळ थांबलो इथे तांबर्डेच्या बस स्टॉपवर. आता इथून आम्ही निघणार. माझ्यासोबत अजय, दीपक आणि संदीप मेस्त्री. संदीप मेस्त्री म्हणजे त्यांच्याच काकांचा तो कारखाना आहे. तिथे ते घेऊन चाललेत मला. तर आता आपण जाऊया तिथे. हे तांबर्डेचं उत्तरवाडीचा महापुरुष मंदिर आहे. बघा छान रंगकाम केलेलं आहे त्याला. MTDC रिसॉर्ट आहे. आता आपण आलो ते वेताळाकडे आलो आहे. वेताळ देवस्थान आहे इथे. आता इथून आपण राईट टर्न मारणार. लेफ्ट टर्न गजबादेवीकडे जातो. आता राईट टर्न मारलेला आहे. तर आता सरळ आपण थेट मिडभाव म्हणजे थेट आपण रामेश्वर मंदिराकडे बाहेर पडणार. हा बघा लेफ्ट टर्न जो गेला आहे ना तो MTDC रिसॉर्टकडे गेला आहे. मग अशी दाखवलं ना MTDC रिसॉर्ट त्याच्याकडे रस्ता गेला आहे तो. बघा छान झाडं आहे तिथे. आता आपण जस्ट मिडभावला बाहेर पडणार थेट रामेश्वर मंदिराकडे. हा मिडभावचा स्टॉप आहे इथे. या बाजूला देवगडला जाते गाडी आणि हे रामेश्वर मंदिर. मिडभावचं रामेश्वर मंदिर आहे. आता आपण आलो ते मिडभाव बाजारपेठेत. हे रिक्षा स्टँड आहे मिडभाव बाजारपेठेतला. आता आपण आलोय ते मिडभावच्या वेशीवर. हा बघा इंद्राचा पूल आहे. हा इंद्रे पुलावर आलो होता पण आता हे बघा. आता आपण हिंदळे गावात आलेलो आहोत. ही हिंदळ्याची बाजारपेठ आहे. इथून पुढे मोरव्याला जायला म्हणजे हिंदळ्यामध्ये जायला जो रस्ता आहे तिथून आपण आतमध्ये एंट्री करणार. तर आता इथून हा मोरव्याला जायचा रस्ता म्हणजे हिंदळ्याच्या गावामध्ये आतमध्ये जाणार. हे बघा गेट आहे. इथून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. हा रस्ता थेट काळभैरव मंदिराकडे जाणार. बघा माडांची बागायत आहे इथे. आता हे काळभैरव मंदिराकडे आपण आलेलो आहोत. हे इंद्राचं काळभैरव मंदिर. आता थोड्याच वेळात मेस्त्रींच्या गणपती शाळेत आपण पोहोचणारच आहोत. बघा ही समोरच्या घरात दिसते ती गणपती शाळा आहे. आता आपण आलो ते गणेश कला केंद्रात. बघा इथे काही ग्रामस्थ आलेले आहेत आपले गणपती पाहण्यासाठी. बघा अजय पेंटिंग करतोय, सिंहासन रंगवतोय. बाकी वरचं रंगकाम बाकी आहे. बघा दीपक पण सोनेरी अलंकार रंगवतोय. त्या मूर्तीचं बरंचसं काम झालेलं आहे. मुकुट फक्त रंगवायचं आहे. आता सोनेरी अलंकार जवळपास पूर्ण होत आले आहेत. संदीप पण कलर काम करतोय. संदीप पण सिंहासनाला ब्लॅक कलर मारतोय. हे जवळपास पूर्ण झालेले गणपती आहेत. कवरिंग करून ठेवलेत त्यांनी. बघा या मूर्तीचं ना धोतर रंगून झालेलं आहे. आता शेला रंगवायला जस्ट घेतलेला आहे.
जे गुरुमेस्त्री रंगवत आहेत. बघा वेगवेगळ्या व्हरायटीचे गणेश मूर्ती आहेत. ही फेट्यावाली मूर्ती आहे. बघा ती एक अजून फेट्यावाली मूर्ती आहे. चेहऱ्यावाली मूर्ती आहे, याच्यावर कुठलाही फेटा किंवा मुकुट नाही आहे. सजावटीचं काम चालू आहे. आता अलंकार बसवायचं काम करतोय. बाळा तुझं नाव काय? दुर्वांक उमेश मेस्त्री. बघा दुर्वांक एकदम हौशी कलाकार आहे पहिल्यापासून. म्हणजे इथे जास्तीत जास्त शाडूच्या मूर्ती ज्या आहेत ना त्याचं काम जास्त चालतं. बघा तुम्ही समोर एक मूर्ती बघू शकता. ही पूर्णपणे शाडूच्या मातीपासून बनवली, प्लास्टरची नाही आहे. बघा घरातील महिला वर्ग पण या कामात हातभार लावताना दिसतोय. वहिनी एक रेडीमेड आणले का? नाही, आम्ही स्वतः बनवले. स्वतः हाती बनवता घरी? नाही खडे वगैरे कुठून मार्केटवरून आणता का? हा बघा खडे मार्केटवरून आणून ते घरी बनवलं जातं. बघा पण बनवलेले आहे. हे बघा मोठे खडे पण त्यांनी बनवलेले आहेत. बघा किती सुरेख पद्धतीने हे काम केलं जातं. गृहोद्योग आहे हा. बघा छान अलंकार बनवलेत. डोळ्यांची आखणी किती सुरेख केलेली आहे. डोळ्यांची आखणी हे फार महत्वाचं काम असतं गणेश मूर्तीसाठी. आता हे मोठ्या मूर्तीचं ना वस्त्र रंगवायचं काम चालू आहे. आपले संतोष मेस्त्री करतायत. शेला रंगवत आहे का? कलर कुठला वापरता साधारण? फॅब्रिक कलर. ओके. हां हां मशीन सेट. ओके ओके. वॉर्निश वगैरे नाही वापरत का? वॉर्निश फक्त सोनेरीलाच वापरतो आणि त्याच्यानंतर पूर्ण गणपतीवरती अभ्रक पावडर येते, त्याच्या लिक्विड मिक्स करून पूर्ण गणपतीवर मारतो. हां सर. वॉर्निश मारलं जात नाही. आता आपण गणेश कला केंद्राचे जे मालक आहेत त्यांच्याशी बोलूया. त्यांचं नाव आहे सत्यवान राजाराम मेस्त्री. ही गणपतीची शाळा जी आहे ती किती वर्षापासून साधारण चालू आहे? 50-55 म्हणजे साधारण 2 पिढ्या अधिक झाल्या असतील. हां तर साधारण हे गणपती कुठपर्यंत जातात तुमचे? आणि आमच्या तांबरटेकला तांबरटेकला पण जातात ना? हां ओके ओके. तुमच्याकडे किती गणपती असतात? 110-12 आणि त्यात प्लास्टर मूर्ती आणि शाडूच्या मूर्ती पण असतात. शाडूच्या मूर्ती म्हणजे रेट साधारण सारखेच असतात का त्याचे? कमी जास्त असतात. शाडूच्या मूर्ती महाग असणार. ओके ओके. हा प्रोफेशनल व्यवसाय जो आहे तो मेस्त्री काम बरोबर आहे. म्हणजे त्याच्या जोडीला हा हे तुम्ही गणेश कारखाना आहे. म्हणजे हा साधारण तुमचा 50-55 वर्ष झाली म्हणता तुम्ही. त्याच्या आधी पूर्वी चालू होता का? पूर्वी बरीच वर्ष खंड पडलेला. किती साधारण? 25-30 वर्षाचा खंड पडलेला. हा 25-30 वर्षाचा खंड पडला. म्हणजे त्याच्या आधी तुमचे पूर्वज म्हणजे आजोबा पणजोबा वगैरे ते चालवायचे कारखाना. ओके. हे शेडिंग काम चालू आहे. संदेश मेस्त्री आता हे शेडिंग काम करतायत. त्यांना विचारूया जरा. संदेश भाऊ हे शेडिंग काम ब्रशनी करत नाही का? स्प्रेनी हल्ली करतात ना? ब्रशनी करत नाहीत. स्प्रे मशीन आली. हातीने करायचे काम. तुम्ही किती वर्षापासून करताय? 7वीत असल्यापासून. अरे वा छान. म्हणजे घरगुती कारखाना आहे त्याच्यामुळे 7वीत असल्यापासून ते ह्या कामात आहेत. ही कला तुम्ही शिकलात कोणाकडून? म्हणजे कुठे असं प्रोफेशनली ट्रेनिंग वगैरे घेतलात नाही? म्हणजे वडिलांकडूनच शिकलात म्हणजे पिढी परंपरागत वडिलोपार्जित? बघा ही वडिलोपार्जित कला. मोठा भाऊ एक आहे त्याच्या हाताखाली, हां मार्गदर्शन असं. बघा त्यांचे वडील आणि बंधू उमेश मेस्त्री यांच्याकडून ते कला शिकलेले आहेत.
तर मंडळी, ह्या शाळेमध्ये बरेचसे घरातले कामगार नाही म्हणता येणार त्याला, घरगुती माणसं आहेत, ती सर्व काम करत असतात. पण त्या सर्वांचं जेवणाचं जर साधारण एक 20-25 माणसं असतात, तर ते तेवढ्या जणांचं जेवण त्यांची आई म्हणजे मेस्त्रीण काकी आमची ही सगळ्या जणांचं जेवण बनवत असते. तर तिचंही कौतुक करावं असं वाटतं. सकाळी उठल्यापासून अगदी आंघोळीच्या पाण्यापासून सगळं चहा नाश्त्यापासून सगळ्याची तयारी ती करत असते. साधारण 15 दिवसापूर्वी मी इथे आलेलो, तेव्हा मातीकाम चालू होतं या मूर्तींचं. त्यावेळेचे व्हिडिओ आता मागे जाऊन बघूया जरा. तर मंडळी, हे होतं गणेश कला केंद्र हिंदळे. तर आता मी तुमचा निरोप घेतो. निरोपापूर्वी सगळ्यांनी एका आवाजात बोलूया, गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ ते जरूर सांगा. गावसेना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद.